mong gili lang po. Kisap ka. Dahil di mo ba? यानंतर घेतलं हे ठिकाणी करत आहेत. यानंतर आता मागे महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य रवी भाऊ की ह्या भागामध्ये पेशंट अत्यंत गरिबीचे आहेत, काही मिडल आहेत, त्यांना कशी चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपल्याला आरोग्य सेवा या भागात देता येईल या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. जास्त न वाढता संध्याकाळी या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून या हॉस्पिटलला त्यांच्या पुढील कामगिरीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे समर्थ हॉस्पिटल आणि साई मेडिकल या ठिकाणी चालू झालेलं आहे. खरं म्हणजे देश महासत्ता बनत असताना दोन मोठ्या गोष्टी कारणीभूत असतात महासत्ता बनण्याच्या दिशेनं. एक पहिलं शिक्षण आणि दुसरं एक आरोग्य. आणि आरोग्याचं काम आज आपण सुरू केलेलं आहे. आणि आरोग्य खरं म्हणजे मी आपल्या हॉस्पिटलला शुभेच्छा देताना मी आताही सांगितलं की मी शुभेच्छा नक्कीच तुम्हाला चांगल्या देईल की आपलं हॉस्पिटल चांगलं चाललं पाहिजे. पण याचा अर्थ असा कोणीच काढू नका की लय पेशंट वाढायचे म्हणजे पेशंट लोक आजारी पडायचे मग पेशंट होऊन आपल्याकडे यायचे असं नाही म्हणत. पण जे काही पेशंट झालं ते आपल्याकडे आल्यानंतर त्याला चांगला गुण येईल असे उपचार आपल्या हातातून झाले पाहिजे आणि जेणेकरून आपला विश्वासार्थ वाढीला लागेल. आणि शेवटी डॉक्टर वकील यांचा जो व्यवसाय असतो तो विश्वासावर. काय तुम्ही फार चांगलं ब्रँडिंग केलं, खूप फर्निचर बनवलं, अशी शहरात आपण अनेक हॉस्पिटल बघतो, खूप चांगलं बनवलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर, पण ते चालत नाहीये. शेवटी अनेक काही हॉस्पिटल असे आहेत की ते अगदी जुन्या बिल्डिंग मध्ये पण तरी डॉक्टर पेशंट त्यांच्या त्याच डॉक्टरकडे जातात. त्याचं कारण आहे तो विश्वास. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनाच्या आता सुरुवातीला आपण जर जनतेचा विश्वास जर प्राप्त केला, थोडीशी कमी फी घ्या सुरुवातीला, विश्वास प्राप्त करा आणि जेणेकरून नागरिकांचा आपल्यावर विश्वास वाढायला आपल्या हॉस्पिटलची पेशंट कमी असतानाही भरभराटी हो हे तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. हॉस्पिटल कुठलंही कितीही छोटा असलं तरी त्याचा डॉक्टरांचा गुण मोठा असतो. आणि या ठिकाणी आदरणीय सचिन सर आहेत, पोईकर सर आहेत आणि अजयच्या पाठीमागे सगळे चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि मार्गदर्शन त्यांचं या ठिकाणी आहे. आपण हॉस्पिटल कुठं टाकतो, कुठं आपण मेडिकल टाकतो, त्याच्यापेक्षा आपण किती चांगली सेवा, आरोग्य सेवा या ठिकाणी देतो हे महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला रिकमेंडेड करणारे डॉक्टरसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. कारण आपल्याकडे येणारे एखादा पेशंट ज्याला मोठ्या हॉस्पिटलला पुढं जायचं तर आज आपल्यासोबत त्यांचं असंच सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला यापुढे लाभो अशीच तुमच्या या जे हॉस्पिटल तुम्ही सुरू केले त्याच्यामध्ये तुमची वृद्धी हो, समृद्धी हो, मी या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय. चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर या वसाहतीमध्ये
डॉक्टर प्रशांत सुरुंग व घडामोडे या दोघांनी मिळून समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी चालू केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मान्यवर डॉक्टर श्री पोहेकर सर, श्री सचिन सर, आमचे माजी नगरसेवक सुनील भाऊ नाडे, डॉक्टर उमेश मालुसरे, आमचे चिकलठाणा सोसायटीचे माजी चेअरमन रिठे साहेब आणि मला सर्वांची नावं घेता येतील. पण या चिकलठाणा परिसरात यांनी जे हॉस्पिटल चालू केलेलं आहे, या हॉस्पिटलचा उपयोग या भागातील गोरगरीब नागरिकांना निश्चितपणे होईल. माझ्या डॉक्टरांना विनंती राहील, खरं म्हणजे हॉस्पिटलला शुभेच्छा देताना शुभेच्छा अशा देता येत नाही का तुमचं हॉस्पिटल भरभराटीचं झालं, याचा अर्थ असा आहे का पेशंट वाढो, अशा काही शुभेच्छा देता येत नाही. पण जे कोणी पेशंट असेल ते आपल्याकडे आल्यानंतर लवकर बरे होतील असं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो. धन्यवाद. अतिशय होतकरू आणि खूप सामाजिक जाणीव असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सेवेतनं, वैद्यकीय सेवेतनं इथल्या जनतेला निश्चितपणे लाभही होईल आणि त्यांना सगळी जाणीव असल्यामुळे त्या ट्रीटमेंटचा उपयोग पेशंटला लवकरात लवकर बरं होण्यासाठी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या नवीन उपक्रमाला आमच्याकडनं भरभरून शुभेच्छा. मी स्वतः डॉक्टर प्रशांत प्रभाकर सुरुंग. माझं हॉस्पिटलचं नाव आहे समर्थ हॉस्पिटल. मी चिकलठाणा एरियामध्ये चालू करतो आहे. नवीन सेटअप आहे माझ्याकडे. शुगर तपासणी, त्यानंतर हृदयाच्या तपासण्या जसे की ECG आणि निबुलेशन, लहान मुलांच्या जे आजार असतील त्याच्यावर उपचार, त्याच्या जनरल प्रॅक्टिसनुसार सगळे उपचार माझ्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध राहतील. सर, भरपूर हॉस्पिटल इथं परिसरामध्ये आपलं वेगळं पण काय असेल? माझ्याकडे लहान स्पेशलायझेशनमध्ये लहान मुलांसाठी जे काय असतील, निबुलायशन असो किंवा ॲडमिटची सुविधा असो, ती अवेलेबल उपलब्ध आहे माझ्याकडे. किती स्टाफ आहे आपल्याकडे? माझ्याकडे सध्याला मी स्वतः एकटा आहे, पण कन्सल्टंट बोलवण्याची तयारी आहे माझी. किती पेशंट ॲडमिट होऊ शकतात? एक साधारण 5 ते 6 पेशंट एका वेळेस. सर, भरपूर आता हे नवीन हॉस्पिटल समजून होतं, यात नवीन काही शिबिर काही असं आहे हो, का सर? शिबिर एक 4 दिवसात शिबिर पण घेण्याचे विचारात आहे मी. आणि त्यानंतर कंटिन्युअसली आपल्या महिन्याला शिबिर राहतीलच. कसे असेल ते मोफत असेल का? मोफत असेल, शिबिर मोफत असेल. आणि बाहेरचे डॉक्टर जसं की ऑर्थोपेडिक असेल हाडाच्या आजारासाठी, त्यानंतर व्यसनासाठी, दारूचं व्यसन, त्याच्यावर एक मला पुढे चालून ह्या एरियामध्ये काम करायचं आहे. व्यसनाधीनतावर काय काम करावं वाटलं तुम्हाला? जसं की आता जे दारूचं व्यसन असो किंवा अजून बऱ्याच प्रकारची व्यसनं आहेत, त्या व्यसनावरती असं वाटतं की आपण काहीतरी नवीन ह्या एरियामध्ये चालू करायला पाहिजे. मेडिकल यांना मी माझ्या सह्याद्री हॉस्पिटलच्या परिवारातर्फे खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांकडून तसेच मेडिकलमधून गोरगरिबांची सेवा व्हावी व ते पेशंट लवकर बरे व्हावे. त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलचे दरवाजे ठोकवण्याची गरज पडू नये इथल्या गरीब जनतेला, हीच मी आमच्या हॉस्पिटलतर्फे त्यांना शुभेच्छा.